ऑलराईट मंडळी, सो आज मी पाहिलेलं आहे चिकी चिकी बुबुम बुम आणि या सिनेमाचं नाव घेण्यासाठी मला प्रचंड एफर्ट्स घ्यायला लागले होते मागच्या वेळेला. पण एवढं आयकॉनिक गाणं माझ्या कसं लक्षात नाही बरं आलं. Chicky chicky boom boom boom, chicky chicky boom boom boom, chicky chicky boom 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 boom. आणि मग आपल्या एका अत्यंत सुंदर अशा सबस्क्रायबरने मला ह्या गाण्याची आठवण करून दिली आणि आता माझी ही जी स्ट्रगल आहे ती त्यांच्यामुळे सोपी झाली. असं खूप खूप धन्यवाद. ओके, सो चिकी चिकी बुबुम बुम हा सिनेमा मला कसा वाटलाय पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बरं, एक मिनिट याच्या आधी की आपण रिव्ह्यू सुरू करू, एक सगळ्यात महत्त्वाची आणि स्पेशल आणि मोठी अनाउन्समेंट मी करते आत्ताच्या या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. चिकी चिकी बुबुम बुम या सिनेमाच्या कास्टिंगबद्दल जर का बोलायचं झालं तर स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, त्याच्यानंतर प्रसाद खांडेकर, प्राजक्ता माळी आणि तब्बल एकूण सगळेच असे 17 कलाकार आपल्याला सिनेमामध्ये दिसतात. आता हे सगळे जे आहे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतले कलाकार आहेत आणि आपल्याला ते बघून ऑनेस्टली माझं ना, म्हणजे मला लोकांच्या ज्यावेळेला मी कॉमेंट्स पाहते सोशल मीडियावरती त्यावेळेला त्यांना नाही आवडत ही गोष्ट की हास्य जत्रेमधल्या कलाकारांना तुम्ही का सिनेमामध्ये घेताय, कारण त्यांचे 15-15 मिनिट्सचे स्किट्स आपण पाहतोय त्यांनाच बघण्यासाठी परत एकदा तिकिटाचा खर्च करून कोण सिनेमागृहामध्ये जाईल ना. पण मला वैयक्तिक विचाराल तर मला ही फ्रेश एक कॉन्सेप्ट खूप आवडते की आता ज्यांना आपण आपल्याला हसवताना पाहत होतो एरवी, तर ते आता आपल्याला सस्पेन्स, कॉमेडी, थ्रिल म्हणजे अशा विविध जॉनरामध्ये ते आपल्याला दिसत आहेत सिनेमाच्या माध्यमातून आणि मला हा प्रयत्न आवडतोय. बरं, हे माझं वैयक्तिक मत असू शकतं, त्याच्यामुळे अर्थातच तुमचंही तेच मत असायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. एकंदरीत या संपूर्ण सिनेमाचं जे दिग्दर्शन आहे ते प्रसाद खांडेकर स्वतः या व्यक्तीने केलंय आणि चिक्कार टॅलेंटेड माणूस आहे हा, कारण याचे 15-15 मिनिटचे जे स्किट्स असतात महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतले ते आपण सगळेजण जाणतो. सो त्या अर्थाने दिग्दर्शनामध्ये लिटरली मला त्याचं दिग्दर्शन काही काही ठिकाणी खूप जास्त आवडलं. बऱ्याच ठिकाणी वनर शॉटसुद्धा आहेत आणि दॅट वॉज रिअली इम्प्रेसिव्ह वर्क फॉर मी. त्याच्यानंतर कथा, पटकथा आणि संवादबद्दल बोलायचं झालं तर हे सगळं काही प्रथमेश शिवलकर आणि प्रसाद खांडेकर दोघांनी एकत्रितपणे लिहिलेत आणि काही काही पंचलाईन्स या जेन्युइनली आपल्याला हसवतात. डिलिव्हरी बॉय कोण आहे? हे हा वैभव भागवत, ही सगळी अरेंजमेंट त्यानेच केली आहे. त्याला बोललो फ्री असेल तर ये. आणि हा आला. हे बघा, सगळ्यात आधी प्लॉट खूप सोपा आहे सिनेमाचा. डोंट वरी, अजिबात स्पॉइलर दिला जाणार नाहीये. प्लॉट खूप सोपा आहे. 5 मित्रमैत्रिणी आहेत आणि शाळेतले मित्रमैत्रिणी आहेत आणि साधारण बऱ्याच वर्षांनंतर ते एकदा परत एकमेकांना भेटायचं प्लॅन करताय, रियुनियन करू पाहताय आणि मग तेच काकाचा बंगला या ठिकाणी भेटायचं डिसाईड करतात. त्याच्यानंतर ज्यावेळेला त्यांची पार्टी सुरू असते, सगळ्या गोष्टी सुरू आहेत, त्यावेळेला तिथे त्यांना एक बॉडी सापडते. आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो सगळा काही आपल्याला या संपूर्ण सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. एकंदरीत मंडळी, ही संपूर्ण जी एक कथा आहे ही एका रात्रीची आहे. म्हणजे लिटरली जे ॲक्टर्स आहेत त्यांचे कॉस्ट्युम सुद्धा चेंज होत नाहीये. संपूर्ण एका रात्रीची ही कथा आपल्याला सिनेमामध्ये ज्यावेळेला पाहायला मिळते तेव्हा लिटरली आपण एका गोष्टीमध्ये विचार करू लागतो की यार, याला म्हणतात डोकं लढवणं. म्हणजे कमीत कमी बजेटमध्ये सुद्धा चांगला सिनेमा बनू शकतो हे या सिनेमाकडे बघताना आपल्याला जाणवतं. या सिनेमाच्या पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स आणि निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल जर का बोलायचं झालं तर सगळ्यात आधी पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते की हा सिनेमा तुम्हाला ना फ्रेश जाणवतो. तू लापल्यास की तुझ्यावर राज्य आलंय. अप्पा इथे कुठेतरी आहे. बऱ्याच ठिकाणी संपूर्ण सिनेमागृहामध्ये छोटी मुलं किंवा जी 17-18 वर्षांची सुद्धा जी मुलं आलेली होती ती पोट धरून धरून हसताना तुम्हाला दिसतात. पण मला तिथे फारसं हसू येत नव्हतं बिकॉज अगेन कॉमेडी इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह मॅटर आय फील. आणि काही पंचेसला मला हसू येऊ शकतं, काही पंचेसला दुसऱ्यांना हसू येऊ शकतं. सो ते अत्यंत वैयक्तिक बाब आहे. पण काही ठिकाणी जेन्युइनली मला हसवण्यामध्ये सक्सेसफुल होतो सिनेमा. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी या सिनेमाची प्लस पॉईंट आहे ते म्हणजे म्युझिक. मला आवडलंय राव या सिनेमाचं म्युझिक. जगात भारी साली आपली ही यारी, खड्ड्यात गेली सारी दुनियादारी, आपलंच नसतं थँक्यू सॉरी, हो काट जगूया. एफर्ट्स जाणवतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कॅमेरा वर्क, जसं मी म्हटलं की 2 ते 3 ठिकाणी तुम्हाला वनर शॉट सुद्धा जाणवतात आणि ते बघून भारी वाटलं राव. स्पेशली स्वप्नील जोशीचा एक मॉन्टाज आहे पूर्ण, ज्यावेळेला तो स्विमिंग पूलकडे धावत धावत येतो. मला तो संपूर्ण मॉन्टाज जो आहे किंवा संपूर्ण तो जो एक अख्खा सिक्वेन्स आहे तो मला खूप जास्त आवडला. स्क्रीन प्ले बद्दल जर का बोलायचं झालं तर खूप ठिकाणी तुम्हाला ना स्क्रीन प्ले प्रेडिक्टेबल वाटू लागतो, कारण ऑफकोर्स इट्स अ क्राईम थ्रिलर सस्पेन्स जॉनरा आणि याच्यामध्ये आपण खूप ॲडव्हान्स लेवलचा कॉन्टेंट ऑलरेडी एक्सप्लोर केलेला आहे. व्हेन इट कम्स टू बॉलिवूड, हॉलिवूड, OTT कॉन्टेंट सगळं काही आपण एक्सप्लोर केल्यामुळे हा ज्यावेळेला मराठी सिनेमा आपल्याला त्या जॉनरामध्ये सिनेमा देतोय तर तिथे नक्कीच तुम्हाला काही काही ठिकाणी जेन्युइनली प्रेडिक्टेबल स्टोरी वाटू लागते. बट सेकंड हाफमध्ये ॲक्च्युली सिनेमा चांगला पेस पकडतो आणि मला ती गोष्ट आवडली. हॅलो, ओके बाय. सुरुवातीला काही जणांच्या ॲक्टिंगला बघता तुम्हाला ना ते थोडंसं क्रिंज किंवा बावटपणा वाटू लागतो, पण हा सगळा बावटपणा
का बरं बावळटपणा आहे हे रोहित माने जस्टिफाय करतो त्याच्या सुरुवातीच्या एका डायलॉगमध्ये. त्याच्यामुळे सिनेमाचा तो एक रोहित मानेचा डायलॉग अजिबात मिस आउट करू नका. तो नक्की कुठला डायलॉग आहे, जर सिनेमा पाहिलाय तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका. आता बघा, निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स पण या सिनेमाचे नक्कीच आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, सचिन गोस्वामी यांच्या एंट्रीनंतरचा तो जो अख्खा पॅच मिस्ड कॉल सारखं झालं ना. यांचं नेहमी असंच होतं. तो इतका क्रिंज आहे, तो तुम्हाला लिटरली असा फील करतो यार, सिरियसली म्हणजे असं तुम्हाला फील करवतो तो. त्याच्यामुळे तो थोडासा स्मार्टली आणि इंटेलिजंटली लिहू शकले असते अजून जास्त. दुसरी गोष्ट, सिनेमानं फर्स्ट हाफपर्यंत येत आहे तर मला असं वाटलं होतं यार, कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटसाठी जरा पण मेहनत घेतली नाही. अचानकच असे दाखवले की ओके दीज आर द 5 फ्रेंड्स आणि यू आर सपोज टू बिलीव्ह दॅट. सो असं ज्यावेळेला मला वाटू लागतं ना, तेव्हाच या सिनेमाचा जो क्लायमॅक्स आहे तो आपल्याला हे सांगतो की का बरं कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंट हे त्यांनी नव्हतं दाखवलं सुरुवातीलाच. आणि त्याच्याचमुळे क्लायमॅक्स ना जोपर्यंत एक शेवटच्या सेगमेंटपर्यंत येऊ लागतो त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं हां ओके ठीक आहे, म्हणजे हे तर असूच शकलं असतं ना, कारण का या एका व्यक्तीबद्दल आपल्याला थोडेसे डाऊट्स असतात डोक्यामध्ये. पण आणखीन एक सगळ्यात शेवटचा जो लास्ट ट्विस्ट आहे तो मला खूप जास्त आवडला आणि त्याच्यामुळे या सिनेमासाठी रिस्पेक्ट थोडासा अजून जास्त माझा वाढला. कारण या सिनेमाचा पार्ट 2 सुद्धा येणार आहे बरं का. बरं, आता संपूर्ण जो अटेम्प्ट आहे तो जेन्युइनली मला खूप जास्त आवडला. हा सिनेमा डेफिनेटली वन टाइम वॉच आहे आणि सिनेमागृहातच जाऊन बघायला पाहिजे का, तर ॲब्सोल्युटली येस. कारण ज्यावेळेला आपण अशाच थोड्या ब्रिलियंट रायटिंगला सपोर्ट करू ना मराठी सिनेमांना, तेव्हाच अशा प्रकारचे ब्रिलियंट रायटिंगचे मराठी सिनेमे अजून जास्त येत राहतील आपल्या सगळ्यांसाठी. त्याच्याचमुळे हा सिनेमा मोबाईलवर बघू नका किंवा टेलिव्हिजनवर येईल तेव्हा बघू असं प्लीज करू नका. या सिनेमाला आवर्जून बघायला जा सिनेमागृहामध्ये. माझ्याकडनं या सिनेमाला 3.5 स्टार्स आउट ऑफ 5 जस्ट बिकॉज तो सगळ्यात शेवटचा एक जो ट्विस्ट त्यांनी दाखवलाय त्या एका ट्विस्टमुळे लिटरली 3.5. अदरवाईज मी या सिनेमाला 3 स्टारच देणार होते. एकंदरीत इट वॉज अ गुड अटेम्प्ट दो. जाता एकच कंप्लेंट आहे यार, चिकी चिकी बुबुम बुम हे नाव ज्याची कोणाची कॉन्सेप्ट होती ना, नाही यार प्लीज, यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी क्रिएटिव्ह वेन इट कम्स टू गिव्हिंग अ टायटल टू द फिल्म. बिकॉज ज्या वेळेला अल्गोरिदमच्या गोष्टी आपण करतोय ना, जुना काळ तो होता की काही सुचलं की ते टाकून द्यायचे. पण आता त्या अल्गोरिदममध्ये तुमचं नाव तर यायला पाहिजे. एवढं सगळं लांबलचक नाव तुम्ही ज्यावेळेला आपण सर्च करतो ते खरंच तितकं सर्च केलं जात आहे का आणि त्या अल्गोरिदममध्ये कितव्या नंबरला ट्रेंड होतं, या सगळ्या गोष्टींचा खूप खोलमध्ये जाऊन विचार करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याच्याचमुळे चिक्की, शेंगदाण्याचे खारी खोबऱ्याचे लाडू अशा प्रकारचे नाव न देता जेन्युइनली स्क्रीन प्ले किंवा पटकथेशी रिलेटेड काहीतरी संदर्भ जुळेल असं काहीतरी नाव या सिनेमाला तुम्ही नक्कीच देऊ शकले असते. बाकी हे होतं माझं मत चिकी चिकी बुबुम बुम या सिनेमाबद्दलचं. तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि हो, आता वेळ येते त्या स्पेशल अनाउन्समेंटची. मंडळी मंडळी मंडळी, स्पेशली ऑन अ पब्लिक डिमांड, ज्या गोष्टीपासून आपण साधारण 4 वर्षांपूर्वी यूट्यूबवरती सुरुवात केली होती हिंदी सिनेमांचे रिव्ह्यू करण्याची, ती आता परत आपण हिंदी सिनेमाच्या रिव्ह्यूमध्ये उतरतोय. आणि हिंदी सिनेमाचा जे रिव्ह्यूचं चॅनल आहे ते असणार आहे सिटी लाईट्स हिंदी. त्याच्यामुळे त्याला सुद्धा आवर्जून तुमचं प्रेम द्या, लाईक शेअर सबस्क्राईब तिकडे पण द्या, भरभरून प्रेम करा ना राव, फुकट येते तुमच्यासाठी. पण त्याने माझा आत्मविश्वास, माझ्या टीमचा आत्मविश्वास खूप जास्त वाढेल आणि जेन्युइन रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा तिकडेही प्रयत्न करू. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.